आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रख्यात उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या वन OTT बरोबर आणि पडेगा भारतचे मार्गदर्शक अमर साबळे आणि त्यांची कन्या व व्यवस्थापकीय संचालक वेणू साबळे वन OTTच्या व्यासपीठावर एज्युटेनमेंटचा भारतातील पहिलाच अनोखा प्रयोग करण्याचा तसेच पडेगा भारतचा प्रादेशिक भाषांमध्ये डिजिटल शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आणि पहिल्या वर्षी 1 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे वन OTT आणि पडेगा भारत या दोघांचा मानस असल्याचं त्यांनी सांगितले. राष्ट्रीय पातळीवर प्रादेशिक भाषांवर भर देत त्यातील कॉन्टेंट तयार करणाऱ्या या दोन्ही कंपन्या एकत्र येत हे सर्व अभ्यासक्रम सर्वांना परवडतील अशा दरात उपलब्ध करून देणार आहेत. पडेगा भारतने 5वी ते 10वीच्या मराठीतील अभ्यासक्रम सध्या डिजिटल स्वरूपात वन OTTद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे, परंतु या भागीदारीतून ते लवकरच 5वी ते 10वीचा उर्दू, बंगाली, गुजराती, हिंदी आणि अन्य भाषेतील अभ्यासक्रम ऑनलाईन आणणार आहेत. त्यानंतर IAS, IPS, IRSचा अभ्यासक्रम डिजिटल स्वरूपात आणला जाणार आहे. UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यासक्रमही डिजिटल स्वरूपात वन OTTच्या मंचावर आणला जाणार आहे. पडेगा भारत हे ई कंटेंट बनवणारी एक संस्था आहे आणि आत्ता वन OTTच्या माध्यमातून तो कंटेंट गावागावापर्यंत आणि घराघरापर्यंत नेण्याचं एक माध्यम खूप छान आज जोडलं गेलेलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये NEP 2020मध्ये इन्क्लूड केलेल्या ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, त्यानंतर रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स, ब्लूम्स टेक्सॉनॉमीसारख्या हाय एंड असेसमेंट, हायर ऑर्डर थिंकिंग अशा आत्ताच्या देशामध्ये आणि जागतिकदृष्ट्या सगळ्या महत्त्वाच्या असलेल्या संकल्पना आपल्या मराठी भाषेमध्ये खास करून आणल्या गेलेल्या आहेत. हा कंटेंट मराठी माध्यमाच्या मुलांसाठी एक खूप चांगली पर्वणी ठरणार आहे. वन OTTच्या माध्यमातून याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा अशी आम्ही अपेक्षा करतो. आत्ता वन OTT सोबतचं आपलं टायअप झालेलं आहे. याशिवाय Jio TV सोबतचा टायअप झालेला आहे. केबल नेटवर्क, IPTV नेटवर्क तसेच आणखी काही OTT प्लॅटफॉर्म्स, याशिवाय स्कूल्समध्ये सुद्धा आणि डायरेक्ट वेबसाईटवरून सुद्धा आपले कोर्सेस घेता येणार आहे. आत्ता खास करून मराठी माध्यमाच्या मुलांसाठी तयार केलेला हा कंटेंट आहे. 15 मार्च नंतर मराठी आपल्या स्टेट बोर्डाचे इंग्लिश मीडियम आणि CBSE यासोबतच काही व्हर्नॅक्युलर लँग्वेजेसमध्ये सुद्धा आपण एंट्री करत आहोत आणि मी आशा करते की जसं वन OTTचं नेटवर्क आणखी वाढत जाईल त्यांच्यासोबत पडेगा भारतचं सुद्धा नेटवर्क तितक्याच जोमाने घराघरापर्यंत पोहोचेल. याचे चार्जेस आत्ता वर्षाला जो बोललेला आहे की 8 सब्जेक्ट असलेला कंटेंट हा 5,000 रुपयांमध्ये मिळत आहे. म्हणजे लेस दॅन 5 रुपीज पर डे म्हणजे पर सब्जेक्ट या स्केलला आपण हा कंटेंट आणलेला आहे. म्हणून हा मोस्ट अफोर्डेबल कंटेंट आत्ताच्या क्वालिटीला आहे. साबळे सरांनी ऑलरेडी त्याचं उत्तर दिलं आहे. 2-3 ॲक्टिव्हिटीज आमच्या डोक्यात आहेत. एक म्हणजे गिफ्ट अँड अँड्रॉइड अशी ॲक्टिव्हिटी आहे की तुमच्याकडे जर तुमचा एखादा जुना अँड्रॉइड फोन असेल आणि तुम्ही जर तो वापरत नसाल तर तो तुम्ही डोनेट करा, तो तुम्ही गिफ्ट करा, तो आम्ही रिफर्बिश करू. त्याच्यात आम्ही पडेगा भारत आणि वन OTT इनबिल्ड करू आणि तो त्या कन्सर्न गरजू विद्यार्थ्याला देऊ. त्याचबरोबर मोठ्या मोठ्या ज्या संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, कॉर्पोरेट संस्था आहेत, ज्या CSR फंड्समध्ये बिलीव्ह करतात आणि ऑपरेट करतात, ह्यांच्याकडनं CSR फंडिंगचे टायअप्स करून ते कोर्सेस विनाशुल्क किंवा सबसिडाईज रेट्समध्ये कसे मुलांना मिळतील असं एक मॉडेल आहे. त्याच्या पुढचं एक मॉडेल आहे की आपण टॅब्स ज्याला म्हणतो, टॅबलेट्स, ते जर आपण सबसिडाईज रेट्समध्ये या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकलो, फुकट किंवा सबसिडाईज्ड, तर त्याच्या माध्यमातून पडेगा भारत आणि वन OTTचा प्लॅटफॉर्म या विद्यार्थ्यांना अवेलेबल होईल. ही 2 मॉडेल्स आत्ता आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्यासमोर आणली. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नरेंद्र सरांचं एक कल्पना आहे की गिफ्ट अँड एज्युकेशन, म्हणजे आपण बर्थडे आला, व्हॅलेंटाईन्स डे आला, आपण कोणाला तरी काहीतरी भेट देतो ना. आपण असं म्हणतो की यावर्षी शिक्षण भेट करू, की तुम्हाला कोणाला तरी काहीतरी भेट द्यायचे ना, तुम्ही एखाद्या मुलाचं शिक्षण भेट द्या. की माझ्या आईचा वाढदिवस आहे किंवा स्मृती दिन आहे, तर मी 5 मुलांचं शिक्षण आज भेट देतो माझ्या आईला. या खास करून कंटेंट कसा असावा याचं आदर्श उदाहरण म्हणून पडेगा भारत आत्ता कंटेंट घेऊन येत आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हा एक खूप नवीन कन्सेप्ट आहे. आत्ता NEP 2020मध्ये जरी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग इन्क्लूड केलेलं असलं तरीसुद्धा त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये ज्या काही गोष्टी, ज्या काही हर्डल्स येऊ शकतात त्या सगळ्या हर्डल्सचा आधीच विचार करून घराघरातला मुलगा हा प्रयोगशील कसा होऊ शकतो याचा पडेगा भारतने विचार केला आहे. आम्ही टॅगलाईनच दिलेली आहे, लॅबोरेटरीज ऑल अराउंड यू.
म्हणजे तुमच्या आजूबाजूलाच एक प्रयोगशाळा आहे, तुमच्या घरामध्ये एक प्रयोगशाळा आहे, त्या प्रयोगशाळेतून प्रयोग करून तुम्ही संकल्पना स्पष्ट करून घेतल्या पाहिजे. याशिवाय रिअल लाईफ ॲप्लिकेशन बेस्ड सिलेबस हे पडेगा भारतचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. आणि ॲनिमेटेड कंटेंटच्या ऐवजी आम्ही रिअल कंटेंटवर जास्त भर दिलेला आहे. म्हणजे ब्राझील शिकत असताना तुम्हाला ब्राझीलला गेलोच आहोत की काय असं वाटावं, इतका रिअल कंटेंट आम्ही यामध्ये यूज केलेला आहे. ॲनिमेशन कंटेंटमधली एक गोष्ट जी खटकण्यासारखी वाटते ती जास्त ॲनिमेटेड कंटेंटमुळे विद्यार्थ्यांना ऑलरेडी कार्टून्स बघायची सवय असते. त्यामुळे जेव्हा ते ॲनिमेटेड फॉर्ममधला कंटेंट बघतात तेव्हा त्यांना तो तशाच कार्टूनच्या फॉर्ममध्ये घ्यायची सवय, मेमरीमध्ये रजिस्टर होण्याची. त्यामुळे त्याला एक शैक्षणिक स्वरूप देणंच गरजेचं आहे. जे आत्ताचे जेवढे काही मी तर म्हणेल ई कंटेंट बनवणाऱ्या फॅक्टरीज इतक्या तयार झालेल्या आहेत आणि त्याचं इतकं अवास्तव बाजारीकरण आत्ता होत आहे, तर खरं तर ज्या कंटेंटमध्ये खरंच शैक्षणिक गुणवत्ता आहे असे कंटेंट विद्यार्थ्यांपर्यंत जर जास्त पोहोचायला लागले तर शिक्षण क्षेत्रामध्ये चाललेलं हे अवास्तव बाजारीकरण सुद्धा आपल्याला थांबवता येऊ शकतं. त्यामुळे कोण याच्यामध्ये काय करत आहे याच्यापेक्षा मी म्हणेल पडेगा भारतचा कंटेंट एकदा अनुभवून बघा आणि त्यानंतर तुम्हीच डिसाईड करू शकता की या कंटेंटमध्ये काय वेगळेपण आहे. याच्यामध्ये एक ॲडिशन करता येईल की वेगळं वैशिष्ट्य काय आहे. एका पाश्चिमात्य संस्थेशी आमचा विषय चालू झालेला आहे की व्हर्च्युअल रिॲलिटीवर आधारित संपूर्ण लॅबोरेटरीज तुमच्या मोबाईलवर तुम्हाला उपलब्ध होईल. अशा पद्धतीचे एक टेक्नॉलॉजी व्हर्च्युअल रिॲलिटी ही आम्ही या पडेगा भारतमध्ये आणतोय. ती जर आली तर त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एखाद्या ग्रामीण भागातला विद्यार्थी अशा हायटेक लॅबोरेटरीमध्ये जाऊन त्याला जे प्रयोग करता येऊ शकतात, करायची इच्छा आहे असे प्रयोग तो स्वतः आभासी पद्धतीने अनुभव घेता येईल त्याला. आणि अशा पद्धतीची टेक्नॉलॉजीसुद्धा ही पडेगा भारत लवकरच आणणार आहे आणि अशी टेक्नॉलॉजी संपूर्ण देशामध्ये कुणाकडेही नाही. एज अ प्लेटफॉर्म वन OTT इज़ गेटिंग इनटू अ पार्टनरशिप विद पडेगा भारत. अगर मुझे पडेगा भारत पे फेथ नहीं होता तो हम ये पार्टनरशिप करते ही नहीं, या अगर उनको हम पे फेथ नहीं होता तो वो वन OTT के साथ हाथ जोड़ते ही नहीं. दे वुड नॉट हैव जॉइंड हैंड्स विद अस. सो आई थिंक द फैक्ट दैट ऑल ऑफ अस हैव डिसाइडेड टू कम टुगेदर इज़ दैट वी कम्प्लीटली बिलीव एंड ट्रस्ट इन द मॉडल ऑफ पडेगा भारत. वी कम्प्लीटली फील कि बहुत मेहनत करके बहुत पैशन के साथ ये सारे कोर्सेज डिज़ाइन हो रहे हैं. और मुझे यकीन है कि आने वाले टाइम में जैसे वेणु जी ने बहुत सही कहा कि डिजिटल एजुकेशन होगा, मतलब फिजिकल भी होगा और डिजिटल भी होगा. इसका राइट मिक्स आने वाले समय में बहुत ज़रूरी है. एंड आई थिंक पडेगा भारत एंड वन OTT विल बी एब्सोल्युटली रेडी व्हेन दैट टाइम कम्स. आई थिंक वन OTT एंड पडेगा भारत विल गो अ वेरी लॉन्ग वे. देखिए समंदर है, सब कुछ तो हम नहीं कर सकेंगे, बट वी विल पिक अप आवर शेयर ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. वी विल पिक अप वन लिटिल आवर शेयर ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी एंड वी ट्राई टू रीच एज मेनी स्टूडेंट्स एज वी कैन थ्रू वन OTT एंड पडेगा भारत. एंड एटलीस्ट जितने बच्चों तक हम पहुंच सके दैट विल बी अ बिग स्टेप, ऐसा मुझे लगता है. पडेगा भारत आणि वन OTTचं पडेगा भारत आणि वन OTTचं आत्ताच जो टायअप झाला आहे, या टायअपमधून एक महत्त्वाचं म्हणजे आज एंटरटेनमेंटबरोबर एज्युकेशनसुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि एज्युटेनमेंटची सुरुवात होणार आहे. तर आपल्याला या माध्यमातून पडेगा भारतचे जे काही मॉड्यूल्स आहे ते मॉड्यूल्स आपल्याला वन OTTच्या प्लॅटफॉर्मवरून ॲक्सेस करता येईल. त्याचबरोबर मुलांना एक सोप्या पद्धतीचं शिक्षण मिळेल. आणि आज आपण पाहत आहोत की मागील 2 वर्षापासून करोनामुळे शाळा बंद आहे आणि मुलं आत्ता कुठेतरी ऑफलाईन शाळा सुरू झाली आहे. पण शाळाबरोबरच जर घरी आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं ऑनलाईन एज्युकेशन मिळालं की जे पडेगा भारतने तयार केलं आहे, की त्यांनी जे पद्धती केली आहे त्या पद्धतीच्या माध्यमातून एकदम एक सोप्या पद्धतीची शिक्षण पद्धत त्यांनी सुरू केली आहे. म्हणजे एक्सप्लेनेशन देऊन त्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड देऊन त्यांनी ते केलं आहे. वन OTT आणि पडेगा भारतच्या माध्यमातून आता आपल्याला आमच्या ॲपवर जो लवकरच लॉन्च होणार आहे त्या ॲपवर या संपूर्ण मॉड्यूल्स मिळणार आहे. त्याची किंमत मिळते तसं पाहिलं तर ॲप डाउनलोड फ्री आहे आणि त्याचबरोबर पडेगा भारतचे जे मॉड्यूल्स आहेत ते त्यासाठी 5 रुपयापेक्षाही कमी किंमत आपल्याला पर सब्जेक्ट द्यावी लागणार आहे. लवकरच जितके काही म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहे, आता ऑलरेडी जिओबरोबर टायअप आहेच त्यांचा, BSNL आहे, बाकीच्याही यांच्याबरोबर ऑलरेडी टायअप होणार आहेत. मला वाटतं काही दिवसात हा संपूर्ण म्हणजे आपण जे म्हणतो की शेवटच्या लास्ट माईल ज्याला म्हणतो की शेवटच्या व्यक्तीपर्यंत हे पोहोचेल. आता ही सुरुवात झाली आहे, पण मला वाटतं की एका वर्षात आपण प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू शकतो.
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।